नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मसाला भेंडी ही रेसिपी दाखवणार आहे. मी पहिल्यांदा भेंडी ही स्वच्छ धुवून एका कॉटनच्या नॅपकिननी पुसून घेतलेली आहे. भेंडी ही नेहमी स्वच्छ पुसून घ्यायची, कारण ओली भेंडी ही चिकट होत असते. त्यामुळे भेंडी ही एकदम कोरडी करायची आणि नंतर ती कट करायची. तर मी अशा उभ्या पीसमध्ये ही भेंडी कट करून घेतलेली आहे. तर चला मैत्रिणींनो, मी आता यामध्ये काय काय वापरते हे मी तुम्हाला दाखवत आहे. आता यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर भेंडीबरोबरच कट करून घेतलेला आहे. आता आपण ही मसाला भेंडी मी कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला मी दाखवत आहे. चला आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूया. चला तर मैत्रिणींनो, आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि आता ह्या पॅनमध्ये आपण अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. जिरे आणि मोहरी दोन्ही पण मी यामध्ये वापरते आणि याची फोडणी करून घेऊया. आता ह्या फोडणीमध्ये मी मसाले टाकून घेणार आहे. तर चला, मी यामध्ये कोणते कोणते मसाले टाकते हे तुम्ही बघा. आता आपण फोडणी करून घेतलेली आहे. आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग हे टाकून घेतलेलं आहे. कांदा लसूण मसाला, लाल मिरची आणि हळद, हिंग आणि आता मी त्यावर भेंडी टाकून घेतलेली आहे. आता ही भेंडी आपण व्यवस्थित अशी परतून घेऊया. या भेंडी सर्व मसाल्याला लागेल याप्रमाणे ती परतून घ्यायची आहे. सर्व मसाला भेंडीला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि भेंडीसाठी नेहमी पसरट भांडं वापरायचं, त्यामुळे भेंडी चिकट होत नाही आणि पटकन होते. आता पहिल्यांदा गॅस हा आपण मोठाच ठेवायचा. आता मी त्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता जर फोडणीमध्ये टाकला तर सर्व शेगडीवर तेल उडते आणि आपल्या हातावर सुद्धा तेल उडते. त्यामुळे मी कढीपत्ता हा नंतर टाकत असते. तर बघा मैत्रिणींनो, आता मी ही भेंडी व्यवस्थित अशी हलवून घेतली आहे. आता आपण सर्व भेंडी त्यामध्ये टाकून घेऊया. आता मी सर्व भेंडी त्यामध्ये चिरलेली सर्व भेंडी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि तो गॅस हा सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि 2-3 मिनटं ही भाजी परतू द्यायची. गॅस जर फुल असेल तर भेंडी चिकट होत नाही, त्यामुळं गॅस हा मोठा ठेवायचा. आता ही भेंडी आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता आपली भेंडी परतून झालेली आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. आता ही भेंडीवर आपण कोथिंबीर टाकूया थोडी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर 2 मिनटं परतून त्याच्यावर आपण झाकण ठेवून गॅस हा स्लो करायचा. गॅस स्लो करून घ्यायचा आहे आता आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं आपल्याला ही भेंडी शिजवायची आहे. बघा मैत्रिणीला, आता आपली भेंडी अशी अर्धवट शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि आता त्यामध्ये अजून एक मी कूट वापरणार आहे, तो म्हणजे खोबरं, लसूण आणि जिरे हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे. खोबरं, लसूण, जिरे आणि सुकी लाल मिरची याचे 1 चमचा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर 1 चमचा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया. आता व्यवस्थित हलवून झालं आहे, त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी आपली भेंडीची भाजी रेडी होईल. आता भेंडीची भाजी रेडी झाली आहे. आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता ही भेंडीची भाजी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही मसाला भेंडीची भाजी कशी वाटली
तुम्हाला जर ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.